हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया आजचा जो काही तुमचा F1चा पेपर झाला आहे त्याची क्वेश्चन पेपर ॲनालिसिस, जो की चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, बालकांचा विकास आणि स्वचिंतन. ठीक आहे. सगळ्यात पहिला आपण 8 मार्क्सचा जो काही क्वेश्चन आहे तोच या ठिकाणी दरवेळेला एक्सप्लेन करत असतो, ते आपण या ठिकाणी बघूया आणि बाकी बघूया की कोणकोणते क्वेश्चन्स आपण IMP दिलेले होते त्यातील आलेले. सगळ्यात पहिला आहे चूक की बरोबर लिहायचं आहे. किशोर अवस्थेला वादळी अशांततेचा काळ म्हणतात, तर काय आहे बरोबर आहे. दुसरा आहे चीनमधील बीजिंग येथे सर्वप्रथम अपंगांच्या हक्कांचा जाहीरनामा काढण्यात आला, तर हे चूक आहे. अमेरिका याचा आन्सर असणार आहे. आणि पहिली जी काही परिषद आहे गोलमेज परिषद ती चीनमध्ये भरवली गेलेली होती. थर्ड आहे कर्णबधीर मुलांना शिकविताना ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तकाचा वापर करावा, तर चूक आहे. ब्रेल लिपी जी आहे ती आपले जे काही ब्लाइंड स्टुडंट असतात, अंध मुलं असतात, ते त्यांच्यासाठी यूज केलेली असते, जी की 6 टिंबांनी बनलेली असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सहसंबंध ओळखायचा आहे. शिक्षणाची आवड हे काय, हा शक्तिस्थान आहे ज्याला आपण स्ट्रेंथ म्हणतो, तर बेशिस्त वर्तन काय आहे, वीकनेस असेल, त्याला आपण त्रुटी म्हणू शकतो. ठीक आहे. नंतर दुसरा आहे स्वयंप्रतिष्ठित पैलू आहे. याचे पहिला आहे मान्यता आणि दुसरं असणार आहे स्वीकृती, किंवा ज्याच्यामध्ये स्वयं जे स्वतः आपण प्रतिष्ठेने पैलू बनवलेले असतात ते या ठिकाणी आन्सर आलं पाहिजे. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. अगट बगट यांच्या जे काही आपल्या थिरीज आहेत त्या या ठिकाणी विचारल्या गेल्या होत्या. व्यक्तिमत्व विकास उपपत्ती, ज्याला आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट टेस्ट किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट थिअरी म्हणतो, ती कोणी मांडलेली आहे, तर ती कार्ल रॉजर्स जे आहे त्यांनी मांडलेली आहे. आपला जो काही फर्स्ट चॅप्टर आहे त्यामध्येच याचा आन्सर दिलेला आहे. सॉरी. दुसरा प्रश्न आहे बहुविध बुद्धिमत्ता, ज्याला आपण मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी म्हणतो, ती कोणी मांडलेली आहे, गार्डनरनी. याच्यावर आपण पूर्ण जो काही एक व्हिडिओ आहे तो सुद्धा बनवलेला आहे. सीटेट TET आहे त्याच्यासाठी बनलेला आहे, परंतु मी भरपूर वेळेस सांगते की तेच व्हिडिओ हाच अभ्यास तुम्हाला DEDला असतो. ठीक आहे. बरं, कोणी करतं कोणी करत नाही तो विषय वेगळा. ठीक आहे. भावनिक बुद्धिमत्ता जे आहे ते कोण आहे, डॅनियल गोलमन यांचा थिअरी असणार आहे भावनिक बुद्धिमत्ता. तर अशा प्रकारे 8 मार्क्सला 8 क्वेश्चन होते. 60 ते 80 शब्दांमध्ये बघूया कोणते कोणते क्वेश्चन या ठिकाणी आपण IMP मध्ये दिलेली होती. तर बालकांचा जो काही बौद्धिक विकास आहे त्याच्यासाठी तुम्ही खेळांची निवड कशी कराल, हा क्वेश्चन मी IMP म्हणून दिलेला होता. बालकांची बौद्धिक विकासामध्ये खेळ जो प्रकार आहे त्याच्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना कशा प्रकारे डेव्हलप करू शकतात किंवा खेळाचा उपयोग कसा होतो ते या ठिकाणी लिहायचं होतं. अस्थिव्यंग असणाऱ्या बालकांना कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते, आपल्याला माहिती आहे, ते तुम्ही लिहिलंच असेल. कर्णबधीर मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या साधनांचा वापर होतो, यालाच मी अंध विद्यार्थी दिलेले होते, किंवा जे कोणी 4-5 टाईप आहे त्यांच्या कोणताही एक टाईप विचारला जाईल असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे 4 मार्क्सचं क्वेश्चन मी IMP दिले होते त्यातले आलेले होते. पुढे बघूया. श्रमप्रतिष्ठा व या मूल्याचा विकासासाठी कोणते 4 उपक्रम राबवाल, तर हा क्वेश्चन मी नव्हता दिलेला, परंतु मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की 15 ते 20 मार्क्स यातलं येऊ शकतं. नंतर आहे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास होण्यासाठी शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या उपक्रमांचे आयोजन कराल, हा सुद्धा मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला होता. नंतर आहे भावनिक बुद्धिमत्तेच्या व्यक्तिगत क्षमता कोणत्या किंवा स्पष्ट करा, हाही दिलेला असेल शाळेत 1 मार्क्ससाठी. कौमार्य अवस्थेतील शारीरिक विकासाची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसाठी कोणकोणत्या उपक्रमांचे आयोजन कराल, हा दिलेला होता. आणि याला मी तुम्हाला म्हटलेली होती की या व्यतिरिक्त कोणतीही एक अवस्था विचारली जाईल, त्याला क्वेश्चन होता. मेंदू आधारित अध्ययन संकल्पना जी आहे तो सुद्धा मी IMP म्हणून दिलेला होता, है ना. ब्रेन बेस्ड लर्निंग ज्याला मी म्हटलेलं होतं. म्हणजे इथेही तुम्हाला जवळपास 6 मार्क्सचं आणि वरती 4 मार्क्सचं टोटल 10 मार्क्सचं इथे IMP आलेलं होतं. पुढे डिस्कस करूया जो काही स्पर्धा म्हणजे काय, स्पर्धेचे फायदे काय, स्वची जाणीव म्हणजे काय, स्वच्या विकासात शाळेची भूमिका काय, हे मी यातलं दिलेलं नाही, परंतु 10 मार्क्सचं आत्तापर्यंत आलेलं आहे IMP मध्ये. बाकी बघूया. लास्ट क्वेश्चन जो आहे तो मोठ्या मार्कचा. बालकांच्या विकासामध्ये बाल साहित्याचे महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं होतं IMP म्हणून. किशोरावस्थेतील मुलांच्या शारीरिक विकासामध्ये शिक्षक भूमिका बघा, कोणत्या 2 अवस्था विचारल्या गेल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणतीही एक विचारली जाऊ शकते, परंतु इथे 2 विचारल्या गेल्या, म्हणजे तुमचा डबल फायदा या ठिकाणी झालेला आहे. मतिमंद विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक म्हणून तुम्ही कोणत्या साधनांचा वापर कराल, मतिमंद असेल, कर्णबधीर असेल, ब्लाइंड असेल, कोणताही एक प्रकार विचारला जाईल आणि कोणते साधनं तुम्ही वापरू शकता हे या ठिकाणी मी तुम्हाला
IMP म्हणून सांगितलेलं होतं. अध्ययन अक्षम विद्यार्थी कसे ओळखाल आणि त्यांच्या अध्ययन विकासासाठी तुम्ही शिक्षक म्हणून कोणते उपक्रम राबवाल. जे काही विकलांगता आहे, इम्पेअरमेंट स्टुडंटचे आहे, तो पूर्ण पॉईंट मी तुम्हाला IMP म्हणून सांगितलेला होता. जर आपण पकडले, हेही 4 मार्क्स पकडले तर जवळपास टोटल 12 प्लस हे वरचे 10 22 मार्क्सचा IMP मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितले असतील व्यवस्थितपणे त्यांना व्यवस्थित मार्क्स मिळतील आणि ऐकले असतील त्यांनाही व्यवस्थित मार्क्स मिळतील. जरी 22 नाही पकडले तर कमीत कमी तुमचे 15 ते 18 मार्क्सचे या ठिकाणी IMP मी तुम्हाला सांगितल्यापैकी आलेले होते. आय होप सो तुम्हाला पेपर चांगला गेलेला असेल. भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज पण आले की त्यांना पेपर छान गेला, त्यांनी अभ्यास छान केला, नोट्समधून नोट्सचा फायदा झाला. तुम्हीही कमेंट करून सांगा की तुम्हाला या नोट्सचा काही फायदा झाला की नाही, किंवा मग IMP दिले त्यातला काही फायदा झाला की नाही. पेपर कसा गेला ते सांगा आणि बाकीच्याही क्वेश्चन पेपर आपल्या चॅनलवर अपलोड करा, जेणेकरून आपण सगळ्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करू शकतो, काय चुकलं काय नाही ते बघू शकतो. ठीक आहे, भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.